मित्रांनो, कल्पना करा, आजपासून साधारण 173 वर्षांपूर्वीचा तो काळ. सगळीकडे बैलगाड्या, घोडागाड्या आणि पालख्यांचा राबता होता. पण 16 एप्रिल 1853चा तो शनिवार मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनवर, म्हणजेच आजचं CSMT इथून भारतातली पहिली रेल्वे धावणार होती. दुपारचे ठीक 3:35 झाली होती. प्लॅटफॉर्मवर सजलेली एक गाडी उभी होती, जिला तब्बल 14 डब्बे जोडलेले होते. पण ही गाडी ओढण्यासाठी 3 अजस्त्र वाफेचे इंजिन, ज्यांची नावं आजही इतिहासात अमर आहेत, ती म्हणजे साहिब, सिंध आणि सुलतान. त्या काळी ठाण्यापर्यंतचं पहिलं वर्गाचं तिकीट होतं ₹2.10, जो त्या काळी मोठा आकडा होता. पण या 34 किलोमीटरच्या प्रवासाने भारताचं नशीब बदललं. ज्या रेल्वेने 1853 मध्ये फक्त 34 किलोमीटरचा प्रवास केला, तीच भारतीय रेल्वे आज जगातील सर्वात मोठं नेटवर्क बनले आहे. तुम्हाला रेल्वेचा प्रवास आवडतो का? आणि पहिली रेल्वे धावली तेव्हा लोकांच्या मनातील भीती ऐकून तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण आपला इतिहास आपल्याला माहिती असायलाच हवा. कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.